ग्राम रोजगार सेवक आंदोलन पर 18 साल पुराने फैसले के अमल की करी गई मांग। 18 साल पुराने फैसले के अमल की मांग की गई है। महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संगठन मनरेगा के तहत कार्यरत ग्राम रोजगार सेवक के लिए सरकार से 3 अक्टूबर 2024 का लंबित निर्णय तुरंत लागू करने की मांग। ज्ञापन में बताया गया कि उस फैसले में ग्राम रोजगार सेवक को कार्य आधारित वेतन की जगह 8,000 मासिक मानदेय और 1,000 मानव दिवस से अधिक काम करने वालों को 2,000 प्रोत्साहन देने की घोषणा हुई थी, लेकिन 10 महीने बाद भी लागू नहीं हुआ। संगठन का आरोप है कि कई ज्ञापन, भूख हड़ताल और आंदोलन के बावजूद सरकार ने कोई ठोस कदम नहीं उठाया है। सेवकों का कहना है कि उन्हें सेवाभावी मानकर बिना वेतन काम कराया जा रहा है, जबकि उनका भी परिवार है जिसका भरण पोषण आवश्यक है। संगठन ने चेतावनी दी कि यदि सरकार ने तुरंत निर्णय लागू नहीं किया तो आंदोलन जारी रहेगा। ज्ञापन की प्रतियां संबंधित अधिकारियों को भेज दी गई है। मनरेगा वाशिम जिले के सभी कार्यकारिणी पदाधिकारी ने निवेदन किया। तालुका प्रतिनिधि सैयद फरहान असर। आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमचं जे शासन निर्णय आहे 3 ऑक्टोबर 2024चा शासनानं काढून 10 महिने झाले, परंतु तो आतापर्यंत अंमलात आणला नाही। त्यासाठी आम्ही आज काम बंद देत आहे। जोपर्यंत आमचं शासन निर्णय अंमलात येणार नाही तोपर्यंत आमचं काम बंद राहणार। वाशिम जिल्ह्याच्या वतीनं अशी गोष्ट करतो। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना याच्यामधील मेन मुख्य कणा ग्रामीण भागातला हा ग्राम रोजगार सेवक तथा ग्राम रोजगार सहाय्यक म्हणून बरेच दिवसापासून यांची 17 वर्षापासून निवड आहे, पण यांना तुटपुंजा मानधनावर आजपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे। तरी शिंदे सरकारनं निवडणुकीच्या काळात 3 ऑक्टोबर 2024ला 8,000 रुपये मानधन देऊ ही अशी शाश्वती दिली, परंतु आता आजपर्यंत 12 महिने उलटून गेले आहे तरी बी आम्हाला 1 रुपया मिळाला नाही। सर्व कुटुंबावर उपासमारीची पाळी येत आहे। त्या निमित्ताने आम्ही आज वाशिम जिल्हा सर्व महाराष्ट्र राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारत आहोत। त्याकरता आम्ही वाशिम जिल्ह्यातील 6 तालुके रिसोड, मानोरा, मंगळूरपीर, मालेगाव, वाशिम सर्व तालुक्यात निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। आम्ही निवेदन हे कलेक्टर साहेब, शिवसाहेब आदी ठिकाणी निवेदन देऊन गोपळे साहेब आमचे सल्लागार समितीचे गोपळे साहेब वकील साहेब आहेत, त्यांना बी आम्ही निवेदन दिलं आहे। याच्यावर हे काय पूर्तता घेत त्याचं आम्ही काम बंद पुकारलेलं आहे। ते लवकर त्याचा आमचा निर्णय पारित करावा, आमचे गोरगरिबांना न्याय द्यावा। ऑक्टोबरचा दिलेला आहे त्यानुसार सर्व रोजगार सेवकाचा 8,000 रुपये मानधन, 2,000 रुपये प्रवास भत्ता आणि माझ्याकडून, माझ्या तालुक्याकडून सर्व तालुकाध्यक्षांनी एक विनंती करतो की आपल्या प्रत्येक तालुक्यात लक्ष घालून एकही मास्टरनं निघालं पाहिजे याची दक्षता घ्यावी, हीच माझ्या तालुक्याकडून नम्र विनंती। 2024 रोजी शासनानं परिपत्रक काढून रोजगार सेवकाला अद्यापर्यंत 11 महिने झाले त्या JRची अंमलबजावणी करण्यासंदर्भात वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका रोजगार सेवकाचे अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। शासनास आमची एकच मागणी आहे की शासनानं त्या JRची अंमलबजावणी करावी आणि आमच्या रोजगार सेवकाची जी मानधनाची व 8,000 रुपये पर मंथ आणि 2,000 रुपये TADA ही मागणी मंजूर करण्यासंदर्भात आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। तरी शासनाने या निवेदनाची दखल घ्यावी ही शासनाकडून आमची अपेक्षा आहे।